नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी शुभम देशमुख, संचालक चाणक्य करिअर पॉईंट. स्वागत करत आहे आपल्या सर्वांचं चाणक्य करिअर पॉईंटच्या युट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कॅटेगरी वाईज महाराष्ट्रात फीस कशा कशा लागतात. एमबीबीएस कोर्स पण डेमो फी स्ट्रक्चर घेतला आहे आणि याच्यात कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितला आहात. त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सीट म्हणजे पर्सेंटेज ऑफ कॅटेगरीचे कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशनचे पर्सेंटेज बघितले. मागील व्हिडिओमध्ये आपण सीट मॅट्रिक्स बघितला आणि या व्हिडिओमध्ये आपण कॅटेगरी वाईज फीज किती किती लागेल आपण हा डेमो फी स्ट्रक्चर घेतलेला आहे. साधारणतः त्याच्यात कॅटेगरी वाईज आपण फी स्ट्रक्चर हे एक्सप्लेन करणार आहोत. कुठल्या कॅटेगरीला कोणत्या फीज लागतात, कुठल्या कॅटेगरीला कुठल्या फीज लागत नाहीत, तर याच्याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे. तर थोडक्यात एखाद्या कॉलेजला पर्टिक्युलर कॉलेजचं नाव आपण घेतलेलं नाही इथे. एखाद्या कॉलेजची फीज कशी बनते, एखादी फीज बनताना तर ट्युशन फीज ही जनरली 90% असते एखाद्या कॉलेजची फीज बनताना आणि डेव्हलपमेंट फीज ही 10% असते. मेन एखाद्या कॉलेजचं जर 100 रुपये फी स्ट्रक्चर असेल तर मोठामोठी 90% त्याचं ट्युशन फीज असतात आणि 10% जे आहे ते डेव्हलपमेंट फीज आहेत. तर आपण इथे एका कॉलेजचं डेमो कॉलेजचं एक्झाम्पल घेऊ. ओपन कॅटेगरीला फीज किती लागेल, तर हे ट्युशन फीज आहे, ही डेव्हलपमेंट फीज आहे. कॉशन मनी हे रिफंडेबल असतं कधी, तर 4.5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. त्यानंतर इन्शुरन्स हा वन टाइम असतो. नाशिक विद्यापीठाची इलिजिबिलिटी फी ही सुद्धा वन टाइम असते. आपण हे ओपन कॅटेगरीसाठी सांगितलं. मग सर आता कुठल्या कुठल्या कॅटेगरीजला कुठले कुठले फीस बेनिफिट आहे, तर तुम्हाला इथं पाहायला मिळेल. ईबीसी ईबीसी म्हणजे काय, ज्यांचं उत्पन्न 8 लाख आणि बिलो आहे अशांना ईबीसी आपण म्हणू. याच्यासाठी कुठलं सर्टिफिकेट लागते का सर हे फी स्ट्रक्चर भरायला, तर नाही. ईबीसी ला ट्युशन फीच्या पण 50% गव्हर्नमेंटने वेव दिलाय आणि डेव्हलपमेंट फीज ही पूर्ण इथे ईबीसी ला भरायला सांगितली आहे. आता काही ठिकाणी साशंक आहे, काही ठिकाणी ईबीसी ईडब्ल्यूएस ला ट्युशन फी हाफ करून दिलेली आहे, डेव्हलपमेंट फी हाफ करून दिलाय आणि काही ठिकाणी काही कॉलेजेसच्या फी स्ट्रक्चर मध्ये ट्युशन फी ही हाफ आहे आणि डेव्हलपमेंट ही फी ही फुल आहे, जसं मी इथं दाखवलं. पण आपण सध्या फुल कन्सिडर करा. त्यानंतर कॉशन मनी हे सगळ्यांना कंपल्सरी आहे. इन्शुरन्स प्रत्येकाला कंपल्सरी आहे. इलिजिबिलिटी फी प्रत्येकाला कंपल्सरी आहे. याच्या व्यतिरिक्त काही आणखी चार्जेस असू शकतात का सर, तर कुठे जिमखाना फीज किंवा कुठे लायब्ररी फीज हे वन टाइम चार्जेस असू शकतात. पण ते फार असे 1,50,000 असे नसतात. 2, 5, 10,000 तुम्हाला ते लागू शकतात. पण हे कंपल्सरी हे असं तुम्हाला फी स्ट्रक्चर यावर्षी बघायला मिळू शकते. त्यानंतर कॅटेगरी येतं ओबीसी, एससीबीसी किंवा ईडब्ल्यूएस. सेम मी तुम्हाला जसं सांगितलं, ओबीसी एससीबीसी ला आपण इथे ईबीसी सारख्याच फी स्ट्रक्चर दिलंय. आपण इथे डेव्हलपमेंट फीज सध्या तरी कन्सिडर करा फुलच राहील. पण ईडब्ल्यूएस ला आणि ईबीसी ला ट्युशन फी ही हाफ आहे आणि डेव्हलपमेंट फी सुद्धा हाफ आहे. बऱ्याचशा फी स्ट्रक्चर मध्ये मी तुम्हाला दाखवू शकतो. आणि ओबीसी ला ट्युशन फीज ही हाफ आहे आणि डेव्हलपमेंट फीज ही फुल भरावी लागते. म्हणजे ओबीसी ला कदाचित 55% फीज ही भरावी लागू शकते. पण या गोष्टीसाठी जशा पुढच्या फी स्ट्रक्चर येतील त्याबद्दल आपण या दोन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी क्लॅरिटी देऊ. आज हेच कन्सिडर करायचं की ट्युशन फीज हा, डेव्हलपमेंट फीज ही फुल. त्याच्यानंतर एनटी व्हीजे एसबीसी इथे कंपल्सरी असाच नियम असतो. ट्युशन फीज ही पूर्ण एनटी व्हीजे आणि एसबीसी म्हणजे व्हीजे ए, एनटी बी, एनटी सी आणि एनटी डी अशा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ज्यांच्याकडे ओबीसी कास्ट सर्टिफिकेट आहे, सॉरी एनटीव्हीजे आणि एसबीसीचं कास्ट सर्टिफिकेट आहे, कॅटेगरी सर्टिफिकेट आहे, त्यानंतर व्हॅलिडिटी आहे आणि एनसीएल आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांना याचा बेनिफिट मिळतो. सर माझ्याकडे कॅटेगरी सर्टिफिकेट आहे आणि एनसीएल नाही आहे. माझ्याकडे कॅटेगरीचं सर्टिफिकेट आहे पण एनसीएल नाही आहे, तर मला फीस किती लागेल, तर तुम्हाला फीस ही ओपनची भरावी लागेल. नॉन क्रिमिलियर नसेल तर कॅटेगरीचा कुठलाही बेनिफिट तुम्हाला मिळत नाही. याच्यासाठी एनसीएल हे कंपल्सरी लागणार आहे. तर ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर आहे अशा विद्यार्थ्यांना ट्युशन फीस ही 0 आहे आणि डेव्हलपमेंट फीस जी आहे 10% ती भरावं लागणार. बाकी हे सगळ्यांना कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर महत्वाच्या कॅटेगरी आहेत एससी एसटी. इथे कास्ट सर्टिफिकेट
आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, हे 2 सर्टिफिकेट जरी असले तर अशा विद्यार्थ्यांना ट्युशन फी 0, डेव्हलपमेंट फी 0, अदर चार्जेस जे आहे ते भरायचे आहे, त्यातले हे रिफंडेबल परत मिळतील. हे वन टाइम चार्जेस आहेत ते भरावे लागतील, ते रिफंड मिळणार नाही. आणि बाकीचे जे लायब्ररी वगैरे काही चार्जेस असतील ते रिफंड. मग अशा विद्यार्थ्यांना कुठली फीस भरावी लागते? हॉस्टेल आणि मेस, हे तर सगळ्यांनाच आहे. हॉस्टेल आणि मेस फक्त द्यावी लागते. हे कंपल्सरी आहे सर्वांना. त्याच्यानंतर गर्ल्स ईबीसी काय आहे? ज्या मुलींचं उत्पन्न हे 8 लाखाच्या आत आहे, ते कुठल्याही कॅटेगरीचे असो, त्याच्यावर फक्त उत्पन्नाची अट आहे. अशा सर्व मुलींना ट्युशन फी ही मागील 3 वर्षांपासून 2 वर्षांपासून 0 लागत आहे आणि डेव्हलपमेंट फीज ही भरायची आहे, जे की 10% आहे आणि बाकीचा जो खर्च आहे तो ऍज इट इज आहे. सर माझी कॅटेगरी सर ओबीसी आहे. गर्ल चाइल्ड बद्दल आपण बोलतोय. माझी कॅटेगरी सर ओबीसी आहे. उत्पन्न 8 लाखाच्या वरती जात आहे, म्हणजे अबव आहे उत्पन्न. तर मग मला किती फीस लागेल? तर तुम्हाला इथे ओबीसीची फी लागेल. 8 लाखाच्या वरती उत्पन्न आहे, पण माझ्याकडे एनसीएल आहे. कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी तर ऑब्व्हियसली लागणारच आहे. पण कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिनल आहे, पण उत्पन्न 8 लाखाच्या वरती आहे, तर त्यांना ओबीसीची फी भरावं लागेल? नाही. सर माझं उत्पन्न 8 लाखाच्या आत आहे, तर एवढीच फी तुम्हाला हे भरावी लागेल. सेम गर्ल्स ईडब्ल्यूएस ओबीसी सेम तसंच. इथे फक्त विद्यापीठाच्या इलिजिबिलिटी मध्ये काही फरक आहे. त्याच्यानंतर एक एनआरआय कोटा किंवा मॅनेजमेंट कोटा आपण इथं म्हणू शकतो फी स्ट्रक्चर मध्ये. हा आयक्यू कोटा आहे. सर आम्ही एखाद्या कॉलेजला आमचं बोलणं झालंय, आमचं सीट बुक झाली आहे, किंवा मग आम्ही मॅनेजमेंटने ऍडमिशन घेणार आहोत, तर आता ते 2-3 वर्षापासून गव्हर्नमेंटने स्वतःकडे सगळं ठेवलंय. मॅनेजमेंट कोट्याचे प्रवेश सुद्धा ऑनलाईन पद्धतीने होतात आणि मॅनेजमेंट कोट्याची फी 3x असते, जसं तुम्हाला इथं बघायला मिळेल. ट्युशन फीच्या 3x तिथे आणि डेव्हलपमेंट फीच्या 3x तिथे. म्हणजे थोडक्यात इथे 5x केलाय. ओके, 3 to 5 बेसिकली आता तर 3 पटचाच नियम आलाय. इथे सुद्धा तुम्ही कन्सिडर केलं नाही पाहिजे. 3x तुम्हाला फीस भरावं लागेल. एनआरआय किंवा आयक्यू कोटा. एनआरआय जर विद्यार्थी डिरेक्ट असेल तर त्याला 5% भरावं लागतं, 5 पट भरावं लागते. आणि जर एनआरआय कोणी आलं नाही तर ती मग आयक्यू ला शिफ्ट होते, तर त्याला 3x भरावं लागतं. तर हे थोडक्यात महाराष्ट्र राज्याचं एक फी स्ट्रक्चर मी तुम्हाला समजून सांगितलं. कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर विद्यार्थी आणि पालकांनी समजून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं समजायचं की आपल्याला कुठल्या कुठल्या फीस लागणार आणि कुठल्या फीस लागणार नाहीये. आपण एमबीबीएस डिग्रीसाठीचा हा विचार करून हे एक डेमो फी स्ट्रक्चर सगळ्यांना दाखवलाय. तर चाणक्य करिअर पॉईंटचे युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि इथून अशीच माहिती मिळावी म्हणून आमच्या चॅनलला लाईक करा. थँक्यू.